तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, महाराजांनी रायगडच का निवडला? सह्याद्रीत कितीतरी किल्ले होते. राजगड होता, प्रतापगड होता, तोरणा होता. पण जेव्हा स्वराज्याची राजधानी ठरवायची वेळ आली, तेव्हा शिवाजी महाराजांनी निवडला तो रायगड. आता प्रश्न पडतो, रायगडात असं काय होतं? कल्पना करा की समोर एक प्रचंड डोंगर उभा आहे. समुद्रसपाटीपासून जवळजवळ 2700 फूट उंच. चारही बाजूंनी सरळ ताशीवकडे. खाली उभं राहून वर पाहिलं तरी अंगावर काटा येतो. अशा गडावर शत्रूने चढाई करणं म्हणजे जवळजवळ अशक्यच. पण महाराजांनी रायगड फक्त उंच आहे म्हणून निवडला नाही. या गडावरून एका बाजूला कोकणावर लक्ष ठेवता येत होतं, तर दुसऱ्या बाजूला घाटमाथ्यावर, म्हणजे व्यापार मार्गावरही नियंत्रण आणि शत्रूच्या हालचालीवरही बारीक नजर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा गड इतका सुरक्षित होता की इथे स्वराज्याचा खजिना, राजपरिवार आणि राज्यकारभार निर्धास्तपणे ठेवता येत होता. म्हणूनच महाराजांनी रायरीचा डोंगर निवडला, त्याला राजधानीचं रूप दिलं आणि तोच पुढे संपूर्ण जगाला रायगड म्हणून ओळखला जाऊ लागला. 6 जून 1674 रोजी याच गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या दिवसापासून रायगड हा फक्त एक किल्ला राहिला नाही, तो हिंदवी स्वराज्याचा हृदय बनला.